मित्रांनो, आजच्या काळात जर तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवले तर बँक तुम्हाला किती व्याज देते? सेव्हिंग अकाउंट असेल तर साधारण 2.5 ते 3% आणि एफ डी केली असेल तर जास्तीत जास्त 6 ते 7%. त्यापेक्षा जास्त नाही. पण मित्रांनो, आजच्या काळात एक मार्ग आहे ज्याला म्हणतात SIP. SIP आता खूप ट्रेंडमध्ये आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SIP करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. आता बघा, जर मी महिन्याला 10,000चे SIP 20 वर्षांसाठी केले तर रिटर्न किती मिळू शकतो? मी ChatGPTला विचारलं तर त्याने सांगितलं की 10% वाढ झाली तर 76 लाख मिळतील, 12% वाढ झाली तर 1 कोटी मिळतील आणि 15% वाढ झाली तर 1.5 कोटी मिळतील. तुम्हाला समजलं का? फक्त महिन्याला 10,000 रुपये टाकून 20 वर्षात कोट्यवधी रुपये होऊ शकतात आणि बँकेत ठेवले तर काहीच नाही, दुप्पटही होणार नाहीत. हीच आहे SIPची ताकद. इथे आपण बघू शकतो, आज जर आपण बँकेत पैसे ठेवले तर आपल्याला काय मिळेल? सेव्हिंग अकाउंटला 2.5 ते 3% तुम्हाला व्याजदर मिळते. त्या हिशोबाने 10,000 रुपये महिना 20 वर्ष गुंतवल्यास सुमारे 32 लाख रुपये मिळतात. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 6 ते 7% रिटर्न असतो. त्यामुळे तुम्हाला सुमारे 52 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर म्युच्युअल फंडमध्ये SIP केल्यास 10 ते 15% व्याजदर मिळू शकतो, ज्याने तुमचे रिटर्न्स 76 लाख ते 1.5 कोटीपर्यंत होतात. आणि हाच मोठा फरक आहे. बँकेत जे मिळेल ते SIP मध्ये दुप्पट तिप्पट होऊ शकते. पण का? हे समजण्यासाठी आपल्याला SIP कसे काम करते हे जाणून घ्यायला हवे. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजेच नियमित गुंतवणूक योजना. तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम 500 असो, 1000 असो व 5000 असो म्युच्युअल फंडमध्ये टाकता. हे म्युच्युअल फंड तुमचे पैसे घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये लावते. जसे टाटा मोटर्स, झोमॅटो, HDFC बँक अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे विभागले जातात. यालाच म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. एकाच ठिकाणी सगळे पैसे न लावणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मिळते कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या कमाईवर पण कमाई. आणि हेच आहे खरं रहस्य. आता तुम्ही म्हणाल की बँकेपेक्षा SIP मध्ये रिटर्न जास्त का मिळतो? याचं मुख्य कारण आहे कंपाऊंड इंटरेस्टिंग, म्हणजेच चक्रवाढ व्याज. बँकेत तुम्हाला साधे व्याज मिळते, ज्याला की फ्लॅट इंटरेस्ट असं सुद्धा म्हणतात. पण SIP मध्ये चक्रवाढ व्याज मिळते आणि हाच खूप मोठा फरक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की कंपाऊंडिंगची खरी ताकद काय आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर आपण रिटर्न 10% पकडला तर 10,000 रुपये महिना 20 वर्षे इन्व्हेस्ट केले तर एकूण गुंतवणूक 24 लाख रुपये होते आणि त्या 24 लाखाचे तुम्हाला 76 लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर 12% रिटर्न दर पकडला तर 24 लाखाचे 1 कोटी होतात आणि 15%नी 24 लाखाचे जवळपास 1.5 कोटी रुपये होतात. एक विचार करा, तुम्ही फक्त 24 लाख लावता पण तुम्हाला रिटर्नमध्ये मिळतात 1 कोटी रुपये. हे कसं शक्य होतं? हे शक्य होतं कंपाऊंडिंगमुळे, म्हणजेच तुमच्या नफ्यावर तुम्हाला अजून नफा मिळतो. अल्बर्ट आइन्स्टाईननी कंपाऊंडिंगला जगाचं 8वं आश्चर्य म्हटले होते. आणि ते आता समजत आहे. SIP मध्ये आणखी एक गोष्ट आहे की यामध्ये तुम्हाला मार्केट खाली जाईल की वर याची चिंता करण्याची गरज नसते. त्यामुळे मार्केट खाली जरी गेले तरी घाबरण्याची गोष्ट नाही. कारण जेव्हा मार्केट खाली असते तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त युनिट मिळतात आणि जेव्हा वर जाते तेव्हा जास्त नफा मिळतो. म्हणून SIP मध्ये लॉंग टर्म मध्ये नेहमी फायदाच होतो. आता आपण बघूयात SIP प्रत्यक्षात कसं सुरू करायचं. या ठिकाणी मी तुम्हाला ग्रो ॲपच्या मदतीने SIP सुरू कशी करायची ते दाखवणार आहे. सर्वात आधी तुम्हाला एक डीमॅट अकाउंट बनवावं लागेल. त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी कोणताही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक जोखीमेच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. तुम्ही ग्रो ॲपवर अगदी सोप्या पद्धतीने डीमॅट अकाउंट बनवू शकता. त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ती लिंक वापरून तुम्ही अकाउंट बनवू शकता. अकाउंट बनवणे खूप सोपे आहे. त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स लागतील आणि हे अकाउंट 15 ते 20 मिनिटात तयार होते. त्यानंतर अकाउंटला लॉग इन केल्यानंतर ॲपमध्ये असा काही इंटरफेस दिसतो. त्यानंतर खालच्या बाजूला म्युच्युअल फंड या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला बऱ्याचशा SIPचे ऑप्शन दिसतील. जसं की आपण इथे बघू शकतो HDFC सिल्वर ETFची, तशीच बंधन बँकची. व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यावर आपण बऱ्याचशे म्युच्युअल फंड इथे बघू शकतो. यापैकी तुम्ही कोणताही म्युच्युअल फंड निवडू शकता. यासमोरच तुम्ही प्रत्येक म्युच्युअल फंडचे 3 वर्षाचे रिटर्न्स देखील बघू शकता. त्याच्यानुसार तुमचा अभ्यास करून तुम्ही SIP निवडू शकता. या फंड्समध्ये तुम्हाला अनेक फंड्स दिसतील, जसं की स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. प्रत्येक फंडचा 3 वर्षाचा रिटर्न बघा. जसं की आपण बघू शकतो HDFC सिल्वरचा 44% रिटर्न आहे, बंधन स्मॉल कॅपचा 29% रिटर्न आहे आणि पराग पारिकचा
15% रिटर्न आहे. यापैकी तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. तुम्हाला ज्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की त्याचे रिटर्न्स कसे आहेत. त्याचबरोबरच त्याची फंड साईज किंवा रिटर्न कॅल्क्युलेटर देखील तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता की मंथली तुम्ही किती SIP केली तर तुम्हाला किती रिटर्न 3 वर्षात मिळू शकेल. म्हणजेच तुम्ही तुमची SIP कॅल्क्युलेट करू शकता. त्याचप्रकारे हा म्युच्युअल फंड कोणत्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करत आहे ते देखील तुम्ही बघू शकता. त्याचप्रकारे बाकीची माहिती देखील खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला इथे दिसेल. त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी कोणताही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. मी या ठिकाणी सिलेक्ट केले टाटा BS सेन्सेक्स इंडेक्स डायरेक्ट. याच्यामध्ये मी 2000 अमाऊंट पुट केले आहे, जी की माझ्या बँक अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याच्या आपण सिलेक्ट केलेल्या तारखेला कट होते. जसं की मी इथे महिन्याची 28 तारीख घेत आहे. त्यानंतर मी स्टार्ट SIP करत आहे. यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे पुट करून घ्यायचा. आता आपण बघू शकतो इथे तुमची SIP चालू झाली आहे. दर महिन्याला याच तारखेला तुमच्या अकाउंटमधून तुम्ही टाकलेली रक्कम वजा होईल आणि तुमची SIP चालू झाली. हे एवढं सोपं होतं. SIP मध्ये अजून एक कंट्रोल तुमच्या हातात असतो. तुम्हाला जर एखादा महिना स्किप करायचा असेल तर तो देखील करता येतो. तारीख बदलायची असेल तर तीही बदलता येते. आणि जर कधी तुम्हाला पैसे लगेच काढायचे असतील तर तेही विड्रॉ करता येतात. आणि SIP थांबवायची असेल तर तीही थांबवता येते. हा सगळा कंट्रोल तुमच्या हातात असतो आणि हेच SIPचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी कोणताही सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि सर्टिफाईड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. तर मित्रांनो, SIP करायला आजपासूनच सुरुवात करा. महिन्याला फक्त 500 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. कारण वेळ हाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ग्रो ॲपची लिंक दिली आहे. त्यावरून लगेच अकाउंट बनवा आणि SIP लवकरात लवकर सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.